राज्यात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नाहीये। अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विविध भागातील पावसाची दृश्य पाहायला मिळाली। मन सुन्न करणारी घटना देखील समोर आलेली आहे। रानात कणसं कापायला गेलो होतो, लय पूर आला, आमच्या हातातून निसटलं पोर। आम्ही आरडाओरडा केला, पण आजूबाजूला गडी माणसंही नव्हती। नंतर शोधाशोध झाली, तो कुठेही सापडत नव्हता। पावसाच्या नंतर सापडला। खूप पाणी असल्यामुळे काहीच करता आलं नाही। आमच्या जवळच होता, हातातून निसटून पुराच्या पाण्यात पडला। बाजरीची कणसं काटायला रानात गेलो होतो, त्याला सुट्टी असल्यामुळे रानात येण्यासाठी तो हट्ट करत होता। तासभर शोधल्यानंतर सापडला। आदित्याच्या अचानक जाण्यानं माऊलीच्या डोळ्यात अश्रू आवरत नव्हते। रविवारी दुपारी अचानक गावात मुसळधार पाऊस सुरू झाला। काही क्षणातच बिंदुसरा नदीला पूर आला आणि गावकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला। नदीकाठच्या पिकांसह शेतातील जनावरं वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला। या गडबडीत चौथीत शिकणारा 10 वर्षाचा आदित्य कणसाळे आईसोबत शेतात गेला होता। पाऊस वाढला, जनावरं पुराच्या पाण्यात अडकली आणि गावकरी त्यांना वाचवण्यासाठी झटू लागले। पण या गडबडीत प्रचंड पुराच्या लाटांनी आदित्यला गाठलं। आईच्या डोळ्यासमोरून तिचं लेकरू हातातून निसटून वाहून गेलं। रानात जाताना नदीला पाणी आलं, सगळं हातातून गेलं। रविवार होता, शाळांना सुट्टी होती, त्यामुळे त्याला शेतात घेऊन गेलो होतो। आमच्या गावात पाऊस होता, हे बोलताना आदित्याच्या आजीचा अश्रूंचा बांध फुटला। लेकरू डोळ्यासमोरून वाहून जात असतानाही आई आरती काहीच करू शकली नाही। हात पसरूनही तिला आदित्यला वाचवता आलं नाही। तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, तिच्या आवाजात दाटलेला हुंदका पाहणाऱ्यांच्या हृदयाला पिळवटून टाकणारा होता। गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून शोध सुरू केला। जवळपास तासाभरानंतर आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। छोट्या चिमुकल्याला अशा अवस्थेत पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं। कुणाच्याही डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। कळसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आदित्य गेल्यापासून घरात चूलही पेटलेली नाहीये। आई निशब्द झालीये। नातवाला गमावल्यानं आजीचा हुंदका थांबत नाहीये। घरातील प्रत्येक कोपऱ्यात आदित्याच्या आठवणींची सावली आहे। नेहमी दुष्काळाशी लढणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा पावसानं शोकांतिका घडवली। एका बाजूला शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं, तर दुसऱ्या बाजूला एका चिमुकल्याचा जीव गेला। या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे।